उत्तर प्रदेशातल्या बदायूमध्ये तणावाचं आणि भीतीचं वातावरण आहे। त्याचं कारण आहे दोन सख्या भावांची त्यांच्या घराच्या गच्चीवर वस्त्र्याने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर जमाव आक्रमक झाला। बदायूमधली हीच घटना ही आहे आजची क्राइम स्टोरी। नमस्कार, मी हर्षदा परब। 19 मार्चच्या संध्याकाळी ही घटना घडली। बाबा कॉलनीत राहणारा विनोद कुमार हा पेशानं कॉन्ट्रॅक्टर, तर त्याची पत्नी संगीता ही घरीच ब्युटी पार्लर चालवते। विनोद त्यावेळी घरात नव्हता। संगीता, त्यांची 3 मुलं आणि त्यांची आजी घरात होते। साजिद आणि जावेद हे 2 आरोपी बाईकवरून तेव्हा विनोदच्या घरी आले। पत्नीची डिलिव्हरी होणार आहे, तिला रुग्णालयात ऍडमिट करायचंय असं म्हणत जावेदने मुलांच्या आईकडे म्हणजे संगीताकडे 5,000 रुपयाची मागणी केली। संगीताने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तिने जावेदला पैसे सुद्धा दिले। त्यानंतर संगीताने जावेदला चहा पिऊन जा असं सुचवलं आणि ती तिच्या पार्लरमध्ये गेली। भीती वाटतेय, कसं तरीच होतंय, अस्वस्थ वाटतंय असं म्हणत जावेदने मी छतावर जातो असं संगीताला त्यावेळेस सांगितलं सुद्धा होतं आणि त्यानंतर तो घराच्या छतावर गेला। त्याने पियुषला मावा आणायला सांगितलं। पियुष म्हणजे विनोद आणि संगीताचा मधला मुलगा। आणि त्यानंतर हनी आणि आयुषला घेऊन जावेद आणि साजिद हे दोघे जण गच्चीवर गेले। त्यानंतरच आहान आणि आयुषवर जावेद आणि साजिदने मुलांवर हल्ला केला, त्यांचा वस्त्र्याने गळा चिरला। या हल्ल्यात 14 वर्षांच्या आयुष आणि 6 वर्षांच्या आहान उर्फ हनी या 2 मुलांची हत्या झाली आहे। या हल्ल्यात संगीताचा 3रा मुलगा पियुष मात्र जखमी झालाय। हाच पियुष विव्हळत ओरडत खाली आला। मुलांच्या आरडाओरड्याने मुलांची आजी मुन्नी देवी याकडे तो विनवणी करायला लागला, ते म्हणजे की छतावर चला, छतावर चला। आणि त्यानंतर मग तो पियुष हा मुन्नी देवीला छतावर घेऊन गेला। मुन्नी देवीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पियुषच्या म्हणण्यानंतर ती छतावर गेली तेव्हा जावेद आणि साजिद दोघे जण तिथे होते। त्यांच्या हातात मोठा वस्त्रा होता। जावेद आणि साजिदने मुन्नी देवीला बघून गच्चीचा दरवाजा लावून घेतला। मुलांच्या किंचाळण्याने, आरडाओरड्याने आसपासचे लोक तिथे जमले होते, पण ते गच्चीवर जातील एवढ्यातच जावेद आणि साजिदनं तिथून पळ काढला होता। तर मुलांच्या वडिलांनी विनोदने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संगीताने जावेद आणि साजिदला घरातून पैसे आणले आणि त्यावेळेस ती ते पैसे जावेदला देण्यासाठी गच्चीवर जाण्यात इतक्यात जावेद आणि साजिद रक्ताने माखलेला वस्त्रा घेऊन पळत असताना तिनं पाहिले आणि त्याच वेळेस आज मी माझं काम पूर्ण केलं असं सुद्धा पळताना जावेद म्हणाला। हे सुद्धा विनोदने आपल्या FIR मध्ये नमूद केलंय। पीडित मुलाच्या वडिलांनी विनोद कुमारने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्याचं आणि जावेद साजिद बरोबर कोणतंही पूर्ववैमनस्य नाही। जावेदचं विनोद राहत असलेल्या घरासमोरच सलून आहे। संतप्त जमावाने त्यानंतर जावेदच्या दुकानाची तोडफोड केली आणि दुकानातल्या वस्तू बाहेर फेकून दिल्या, जाळपोळही केली। त्यानंतर मुरादाबाद फारुखाबाद हायवे सुद्धा जाम करण्यात आला। मुलांचे मृतदेह न्यायला आलेल्या अँब्युलन्सलाही कुटुंबाने परत पाठवून दिलं होतं। एकीकडे आक्रमक जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी तेव्हा मग पॅरामिलिटरी फोर्स बोलवली। त्यानंतर मग दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आणि हायवेचा जॅम हटवण्यात आला। यातला आरोपी साजिद याचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। या घटनेनंतर साजिद आणि जावेद फरार झाले तेव्हा पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी 3 टीम तयार केल्या। पोलिसांनी या टीमच्या माध्यमातून जावेद आणि साजिदचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा ते शेखुपुराच्या जंगलात असल्याची माहिती त्यांना मिळाली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसांना बघून आरोपींनी फायरिंग सुद्धा जंगलात केलं आणि त्यामुळे पोलिसांना फायरिंग करावं लागलं। या फायरिंगमध्ये साजिदच्या पायाला गोळी लागली आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी साजिदला मृत घोषित केलं। रक्तस्राव अधिक झाल्याने साजिदचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेममध्ये नमूद करण्यात आलंय। दुसरा आरोपी जावेद सध्या फरार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। इथे विनोद कुमारने माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींना संतप्त जमावाने आधी मारलं आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं। विनोदचा जबाब आणि पोलिसांचं म्हणणं याच्यात तफावत असल्याचं पाहायला मिळत आहे, पण सध्या तरी अशीच बातमी समोर येते आहे ती म्हणजे की साजिदचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाय। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। विशेषत्वानं या 2 मुलांना मारण्यामागचं साजिद आणि जावेदचं कारण काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। मुलांची आई संगीता आणि मुलांची आजी मुन्नी देवी या दोघींच्या जबाबात सुद्धा तफावत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांना योग्य माहिती मिळत नाहीये, ती मिळवण्यात अडचणी येत आहेत असं पोलीस सध्या सांगतायत। या घटनेनंतर झालेली जाळपोळ ही मोठी नव्हती, त्यामुळे आग शांत करण्यात यश आलंय आणि तसंच आक्रमक जमावाला पांगवण्यातही पोलिसांना यश आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या घटनेवरून सध्या उत्तर प्रदेशात विशेषत्वानं बदायूमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहेत। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।